मुंबईतील अतिशय महत्त्वाचं ठिकाण मानल्या जाणाऱ्या नेव्हल डॉकयार्डमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली आहे। घटनेचं गांभीर्य बघता या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। ही आग नेमकी कशामुळे लागली आणि यात किती नुकसान झालंय याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। या घटनेबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत विधान देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं नाहीये। मुंबईमधल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये गुरुवारी रात्रीच्या दरम्यान भीषण आग लागली, मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अजून अस्पष्ट आहे। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। धनंजय, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर मुंबईतील सर्वाधिक सुरक्षित आणि नौदलाच्या देखरेखीखाली असलेला हा नौदल डॉकयार्ड परिसरामध्ये ही संध्याकाळच्या दरम्यान काल आग लागल्याची घटना आपल्याला पाहायला मिळाली आणि जी माहिती नौदलाच्या डॉकयार्ड कडून मिळालेली आहे त्यानुसार कचरा साठवण विभाग आहे तिथे ही आग लागल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र नौदलाच्या परिसरामध्ये ही आग लागल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळाली। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे मोठे लोट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले होते। नौदलाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग जी आहे ती आटोक्यात आणली। ही आग जी आहे ती विझवण्यात आली आणि नियंत्रणात आणल्यानंतर आता या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती नौदल, अग्निशमन दल आणि इतर नौदलाच्या टीम कडून, डॉकयार्डच्या टीम कडून केली जाते। याचं कारण जे आहे ते खरं तर शोधलं जाते। नेमकी ही आग त्या ठिकाणी कशामुळे लागली या सगळ्याचं माहिती घेतली जाते। मात्र जे काही व्हिडिओ आपल्या समोर दिसतात आपल्याला त्यामधून या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठे दूरूनच धुराचे लोट जे आहेत ते आपल्याला दूरपर्यंत पाहायला मिळत होते। मुळात मुंबईतलं हे महत्वाचं नौदलाचं डॉकयार्ड आहे आणि संपूर्ण सागरी सुरक्षा जी आहे ती याच ठिकाणाहून पाहिली जाते आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण खळबळ जी आहे ती आपल्याला उडालेली पाहायला मिळाली। मात्र आता आगीवर नियंत्रण आलं, आग विझलेली आहे, तर या सगळ्या संदर्भातली चौकशी सुरू आहे। नक्कीच धनंजय, मुंबईमधल्या इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आग कशी लागली याचं कारण समोर येणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। बातमी रायगडमधून। रायगडच्या महाड MIDC मधल्या एका भंगाराच्या गोदामाला देखील आग लागली आहे। त्यामुळे परिसरात आगीचे लोट आणि धूर पसरले होते। महाड MIDC अग्निशमन दल, महाड नगर परिषद अग्निशमन दल तसंच महाडमधील अन्य खासगी कंपन्यांच्या अग्निशमन दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। या आगीमध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त असल्यानं ज्या ज्वाला आणि धूर निघत होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरच्या कुही तालुक्यातील जिनिंग कंपनीला भीषण आग लागली। आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। काल संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान या आगीवरती जी आग लागली होती त्यानंतर रात्री उशिरा त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दरम्यान ही आग कशामुळे लागली याचा तपास सध्या केला जातोय। अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुकमध्ये देखील भीषण आग लागली। घरामध्ये अचानक आगीचा भडका उडाला। दुर्घटनेमध्ये घरातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आई गंभीररीत्या जखमी आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत अग्निशमन दलाला पाचारण केलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केलाय। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुढचा तपास सुरू करण्यात आलाय। Thank you.